मित्र हो, मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज मी या औरंगाबाद शहराच्या जवळ नायगव्हाण गाव आहे. या नायगव्हाणच्या डोंगरावर आलेलो आहे आणि हा डोंगर नायगावचा एकदम सुंदर असं या ठिकाणी हे डोंगर आहे आणि या डोंगराच्या आजूबाजूला हे नायगाव शिवारातील लोक शेती व्यवसाय करतात आणि शेती व्यवसाय करीत असताना यांना फार मोठ्या अडचणी होतात. यायला रस्ता राहत नाही, दळणवळणाचे या ठिकाणी साधन नाही. कुठल्याही बी आपल्या घरगुती त्यांना सामान घ्यायचं असलं तर नायगावांना जावं लागतं. नायगाव हे डोंगराच्या एकदम खाली आहे. इथून जवळजवळ 4-5 किलोमीटर या ठिकाणी वसते. हे जे तुम्ही पाहता या डोंगरामध्ये हे 1-2 घरं आहेत. या घरात ते लोक राहतात आणि या ठिकाणून आपली शेती करतात. हे पहा डोंगराचं एकदम निसर्गानं नटलेला हा डोंगर एवढा सुंदर होते, जसं की आपल्याला वाटतं आपण काश्मीरमध्ये आलेलो आहेत. या ठिकाणी पाहिलं तर फार आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे. हे पहा तुम्ही. हे पहा डोंगर तुम्ही. हे डोंगर आणि या डोंगरावर लोक शेती करतात. हे आमचे राहू दादा आहेत. या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले आहेत. हे डोंगराच्या या नैसर्गिकाचा ते सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत. एवढं चांगलं सौंदर्य या ठिकाणी आहे. या डोंगराचा भाग या ठिकाणून वाटतं या ठिकाणी बसून राहावं. एवढं निसर्गाचं सुंदर देखावा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. राऊत दादा आमचे हे डोंगरानं फिरत आहेत. वातावरण एवढं रम्य आहे की या ठिकाणून आपल्याला लवकर निघावंसं वाटत नाही. हे पहा हे डोंगर खूप सुंदर असं कोकणामध्ये आल्यासारखं वाटतं आपल्याला या ठिकाणी जर आलो तर. हे पहा हे डोंगर आणि या डोंगरामध्ये हे लोक शेती करतात. हे पहा हे डोंगराच्या रांगा.
चला चला चला. हो. काय नाव आहे तुमचं? गोरख. पूर्ण नाव सांगा ना. गोरख राठोड. हां, कुठं राहता? इथं येतात. शेतात राहता. आणि नायगावांचे आहेत का तुम्ही? नाही, हां. इकडे राहते मारसवली राहते. हां, मारसवलीला. मारशिवळी. बरं. आणि या डोंगरावर तुम्ही कधीपासून राहता? काही वर्ष झाले साहेब. बरं. आणि इथं मग तुम्हाला काही सामान वगैरे आणायचं असलं तर कसं? नायगावला जात नाही, खाली नायगाव ना. बरं. आणि आता हे एवढा डोंगर आहे, इथून जायला रस्ते नाही आहेत का? रस्ते पायवाट? नाही, पायवाट नाही, मग जाता कशी? गाडी ना आपल्याला मोटरसायकल आहे. बरं. आणि दवाखाना कुठे आहे तुम्हाला? लाडसांगी. लाटसांगी. हां. मोटरसायकलवर जाता. इकडे बस वगैरे येतात का? नाही. बस नाही येत, मग मोटरसायकलवर जाता. हां. आणि इथे किती कुटुंब राहतात? इथं आपलं चलतं घरी सगळे 6 आहे ना. 6 घर राहतात. हां. मुलं शाळेत गेले जातात? हां. कितवीला आहेत? पहिलीला काय दुसरीला आहे. बरं. मग पावसाळ्यामध्ये परेशानी होती का? नाही नाही. हां. पावसाळ्यात मजा येते. हां. उन्हाळ्यात? नाही ना सगळे हां. चांगले टाकत. आणि मग पाण्याची सोय इथं? ये रे ना. विहीर आहे का? हां. विहिरीला पाणी आहे का? एवढ्या डोंगरावर पाणी लागतं? हां. बरं. ठीक आहे. ती जमीन घ्यायची, जमीन काय परवडत नाही तुम्हाला? हो हो. सुंदर असे वन मध्ये भेट दिली. या डोंगराच्या पायथ्याशी हे कुटुंब या ठिकाणी राहतं. आपली गाडी. चलो लडाख. लडाख. लडाखची टूर आता. मुलाखत बरी होती ना? हा मग द्यायची नाही. कोणतं युट्यूब आहे आपलं? लोकजीवन. हा, लोकजीवन. मुलाखती दाखवली पाहिजे किरणचे. धनाजी, काळूजी, निकाळजी. दादा तुम्ही आज कसं काय वेळ काढला इकडं? जमीन पाहायसाठी आलो आम्ही. हा दादा सांगा कसं काय आज तुम्ही वेळ काढला? एवढं व्यस्त तुमचा सगळा टाइम असतो आणि आज या निसर्गरम्य ठिकाणामध्ये कसं काय भेट दिली? का पाहुण्याला भेटायला आले? नाही नाही, शहरामध्ये राहून अनेक वर्ष शहरात राहून काही शुद्ध हवा पाणी घ्यावं म्हणून असं निसर्गरम्य वातावरणात. आणि आमचे निकाळजे साहेबांसोबत अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध आहे. बरोबर. आणि ते म्हणले आमच्या शेतावर या. बर. आणि निसर्गरम्य आम्हालाही आवडतं आणि शुद्ध हवा खाण्यासाठी आलो. आणि बरेच दिवस झाले शेतकऱ्यांची दशा अतिवृष्टीमुळं, हां दुष्काळामुळं, वल्ला दुष्काळ
पडावून आपणही आपल्या नजरेने एक वेळेस बघावं. हा. आणि दुष्काळ फार झालेला आहे. हा. कापसाचे बोंड, कापूस, सोयाबीन, मक्काचे कणस हे सगळे जमिनीत पडून त्यांना कोंब फुटत आहे. कापसांचे बोंड खाली गळत आहे. त्यामुळं हे बघायसाठी आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एका पक्षाचा जबाबदार व्यक्ती म्हणून आणि निसर्गरम्य आणि एका गावाला भेट द्यावा असं वाटलं. ह्या भेटीतून आलो. सरकारला मागणी करसाल का दादा, ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून? आता आमच्या पक्षाची तर मागणी आहेच की ओला दुष्काळ जाहीर कराने मदत लवकर खात्यात द्या. हा. ओला दुष्काळ जाहीर करायला तर बाकी करायला. हा. दुष्काळ तर झाला आणि दुष्काळ हे पण झाला, पण शेतकऱ्याची दिवाळी जे काळी झाली, आपली अंधारात गेली, काळोख्यात गेली. आणि शेतकऱ्याला आता रब्बी पिकासाठी सरकारने लवकर मदत करावं. अगर सरकारने लवकर मदत नाही केलं तर कदाचित आमच्या सामाजिक संघटना ह्या मैदानात उतरणार आहे. आम्ही काही दिवस याच्यावर आम्ही चिंतन मिटिंग घेणार आहोत जिल्ह्यात. आभारी आहोत आमच्या यूट्यूब चॅनलशी आपण बोलल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.